आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई झालेली आहे आणि गॅसच्या टंचाईमुळे अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। तर काही उद्योजकांनी गॅसला पर्याय म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं लाकडी भट्टे तयार केलेले आहेत आणि या लाकडी भट्ट्यावरती जे आहे ते उद्योग चालवले जात आहेत। अशा पद्धतीनं प्रोडक्शन जे आहे पदार्थांचं केलं जाते, मात्र ह्याच्यामध्ये खूप वेळ लागतोय असं उद्योजकांचं म्हणणं आहे। दुसरीकडे अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक चुलींचा देखील वापर केला जातोय, जेणेकरून सातत्यानं प्रोडक्शन व्हावं आणि उद्योजकाला जे आहे ते उद्योजक चालू राहावा, अशी या पाठीमागची धारणा आहे। आपण बघत असाल की या ठिकाणी हे प्रोडक्शन सुरू आहे। दुसरीकडे या ठिकाणी आपण बघत असाल की या ठिकाणी स्वीट्सचं काम चालू आहे। या ठिकाणी देखील इलेक्ट्रिक चुलीवरती हे सगळं काही काम सुरू आहे आणि अशा पद्धतीनं हे काम केलं जाते। आपल्यासोबत उद्योजक आहेत। भाऊ, कशा पद्धतीनं सध्या हा उद्योग चालवला जातोय? खरं तर गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली, खूप मोठी टंचाई झाली आहे। करोनानंतर हा काळ एक आणखी हॉटेलसाठी खूप मोठं संकट आलं आहे आज। त्यातून आम्हाला किती लवकर सरकार बाहेर काढू शकते ते आम्ही त्यांच्या पाठीमागे पडलो आहोत आणि असंच राहिलं तर आम्हाला कारखाने उद्योग बंद करावे लागतील। जे काम गॅसमध्ये होऊ शकतो एवढी टीम घेऊन चालायचं आहे, तर आम्हाला गॅस पाहिजे, नाही तर प्रोडक्शन आमचं होत नाही जेवढं पाहिजे तेवढं। 8-9 तासाच्या वर लोक काम करत नाहीत आणि जे काम आमचं गॅसमध्ये एका तासात व्हायचं ते आता आम्हाला 3.5-4 तास लागतात। त्यामुळं खूप मोठं प्रॉब्लेम झालं आहे। मेनू शॉर्ट करून आम्ही प्रयत्नशील आहोत की आमचे जे आयटम लवकर तयार होऊ शकतात तेच मार्केटमध्ये देऊया। आतापर्यंत ज्या पद्धतीनं तीन तुमच्याकडे उद्योग होते, जसं बेकरीचा उद्योग होता, हॉटेलचा व्यवसाय होता, इकडे नमकीनचा व्यवसाय, स्वीटचा व्यवसाय, त्याच्यामधले किती उद्योग आता चालू ठेवावे लागतात? बाकीचे काय बंद झाले? मोती बेकरी आम्ही बंद केली आहे सध्या आणि हॉटेल आपली चूल म्हणून माझ्यापासून होतं ते हॉटेल आज बंद झालं आहे। गॅसमुळे आम्ही काहीच करू शकत नाहीत आणि वर्कर्स गॅसची सवय असल्यामुळं ते खूप दिवस काही चुलीवर काम करणार नाही। टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर आहे, आपल्याकडे गरमी खूप आहे, आमच्याकडं बाहेर प्रांताचे लोक आहेत कामाला, तिथलं ॲटमॉस्फिअर त्यांना ह्या लाकडामध्ये सूट होत नाही आहे, मग ते निघून जात आहे। गॅस आणि लाकडी भट्ट्यावर जे प्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये काही तफावत निर्माण झाली आहे? खूप 50%पेक्षा जास्त प्रोडक्शन कमी निघतं आहे आणि लोक तर तेवढेच लागणार आहेत, तेवढ्या वेळेतच आमचं माल खूप कमी निघतं आहे। जसं गॅस भट्ट्यावर आलेत, गॅसवरनं तुम्ही भट्ट्यावर आलेत, त्याच्यामुळं जे खर्च होता, जे प्रोडक्शन बनवण्यासाठी खर्च, त्याच्यामध्ये काही फरक झाला? ऑटोमॅटिक खर्च वाढला आहे ना, प्रोडक्शन कमी आहे, लेबर पेमेंट तेवढंच आहे, बाकी सगळं वाढलं आहे काम, सगळे वस्तू तेलपासून सगळं वाढलं, पण आम्ही काही आणखी दर वाढलेले नाहीत, कारण कस्टमरला तो आज सध्या तरी कस्टमरची मानसिक स्थिती नाही आहे की दर वाढून काही घ्यायला पाहिजे। ऑलरेडी मार्केट खूप थंड चालू आहे आता। ज्या पद्धतीनं तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय शोधता, त्या पद्धतीनं सरकारने पण काही पावलं उचलावी, जेणेकरून देशामधले महाराष्ट्रामधले उद्योग जे आहेत ते पुन्हा एकदा भरारी घेतील। आम्ही लोकांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनही दिलंय, एक मिटिंगही झाली आहे, पण आणखीन आम्हाला काही त्याच्यातून मार्ग मिळाला नाही आहे। सरकारनं काही पावलं उचलावेत असं वाटतं? खूप आवश्यक आहे, नाहीतर खूप लोक आता हॉटेल धंदे व्यवसाय बंद केल्यानंतर ते काय करतील? मी आता 2 व्यवसाय माझे बंद केलेत, असे बाकी पण लोक आहेत जे मध्यम एकदम त्यांचे छोटा मोठा व्यवसाय आहे, ते लोक काय करतील? जर याच्यात पर्यायी मार्ग नाही काढला तर हे परिस्थिती गंभीर होत नाही? खूप जास्त गंभीर, खूप मोठं संकट येणार आहे आणि सरकारला विनंती आहे की जेवढं शक्य झालं तेवढं लवकर कमीत कमी हॉटेल व्यवसाय त्यांनी वाचवायला पाहिजे। तर हे नमकीन उद्योजक आहेत या ठिकाणी परभणी शहरामध्ये, त्यांचा एक मोठा उद्योग आहे, मात्र गॅस मिळत नसल्यामुळं त्यांना आता प्रोडक्शन कमी करावे लागतंय आणि त्यांनी बेकरी बंद केली, हॉटेल बंद केली आणि जो नमकीनचा व्यवसाय आहे तो लाकडी भट्टे पेटवून त्यांनी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारनं त्वरित यावरती पावले उचलून काहीतरी पर्याय शोधावा अशी त्यांची मागणी आहे, अशी सरकारला त्यांनी विनंती केलेली आहे। आता यावरती सरकार काय निर्णय घेतं, सरकार याच्यावर काहीतरी तोडगा काढतं का, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये उद्योजकांना चालना मिळेल हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर रुंडाळ, TV9 मराठी, परभणी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.